स्वतःच्याच गळ्याला फाशी देण्यासारखं होऊ राहील. सरळ स्वेटर कधीच नसतं घालायचं. तुमच्या ज्या ड्रेसला स्लीव्ह असेल तर त्या काढून फेका. आता तुम्ही हे यूज करा. हे घालताय ते स्वेटर एकदम चुकीचं आहे. तुम्ही सरळ स्वेटर घालत असतील ते एकदम चुकीचं आहे. तुम्हाला नेहमी उलटं स्वेटर घालायचं आहे. हे कुत्र्याच्या गळ्यात पट्टा जितका टाईट असतो ना, हे तितकं टाईट आहे. हे बघा, इथे बट पण जात नाही इतकं. नमस्कार मंडळी, मी श्रेया. कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या आपल्या व्हिडिओचं टॉपिक एकदम वेगळा आहे, कारण आज मी काहीतरी नवीन ट्राय करणार आहे. बाय द वे, नवीन काहीतरी ट्राय करणार. याच्यासोबत तुम्हाला माझा नवीन लुक कसा वाटला हे सांगा. नवीन हेअरकट करून आली आहे. इतके मोठे केस केले होते मी की आता त्याला नवीन हेअरकट करण्याची फारच गरज होती. सो एनिवे, सो लेट्स स्टार्ट पिंटरेस्ट आउटफिट विथ मराठी मुलगी. सो अगोदर तर मी तुम्हाला व्हिडिओज दाखवते. त्या मुलीचा मी व्हिडिओ बघून आउटफिट ट्राय करणार आहे. तिचा व्हिडिओ तुम्हाला इथे दिसून जाईल. अगोदर तुम्ही तिचा व्हिडिओ बघा, तोपर्यंत मी माझे कपडे घेऊन आले. सो येस, तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल. तर आता आपण हा व्हिडिओ ट्राय करणार आहे विथ दिस शर्ट. लेट्स ट्राय इट. नाही म्हणजे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी सगळं ट्राय केलं, बट हे बघा, अगोदर तर मी दुसरा हा वालाच तुम्हाला शर्ट दाखवला, हा वाला घेतला. याच्यात तर ती काही जमलं नाही, बाजूला टाकून दिला. दुसरा शर्ट घेतला, तिने जे गळ्यात हे दोन हातांचं हे टाकलं इथपर्यंत तर ठीक आहे सगळं. ते पुढं सुद्धा घेतलं. एक तर माझं तर इथं शर्ट छोटा आहे की मी मोठी हे मला कळालं. आता इथं बांधल्यावर स्वतःच्याच गळ्याला फाशी देण्यासारखं होऊ राहील. त्यामुळे आपण ती स्टेप कॅन्सल करू आणि हे मागून हे असंच लटकतं. ठीक, सोडा, ते जाऊ द्या. आणि हे असं पुढून ठेवायचं. आणि ती बोलली की हे असं इथं पिन लावायचं. नाही म्हणजे ह्या टाईपचं जर असं आपल्याला जर शर्ट असाच करून घालायचा आहे तर मग शर्टचा शोधच का लावला? काय दाखवता आता? सांगा, हे पॉसिबल आहे का? ऑलरेडी एकदम चांगला शर्ट आहे, आपण त्याच्या नाही, आपल्याला तो सरळ नाही घालायचा. त्याच्या स्लीव्ज आपल्याला गळ्यामध्ये टांगवायच्या आणि शर्ट हा असा करून घालायचा. हे बघा, हे चांगलं दिसतंय का? म्हणजे आपण हा असा शर्ट घालायचं सोडून द्यायचं. पण त्या मुलीने सांगितलं हे असे गळ्यात टाकून घ्यायचे आणि मग हा असा शर्ट घालायचा. आता हे असं चांगलं दिसतंय? ठीक आहे, म्हणजे आय नो हा माझ्या साईजचा नाही, बट तरी पण हे सोडून द्यायचं. आपण हे इकडे टांगवायचं, ते इथे बांधायचं, ते तिथे बांधायचं, इथे पिन लावायची आणि झाला मग एक आपला आउटफिट तयार. अरे काय दाखवत्या तुम्ही? आता दुसरा ट्राय करू आपण. अशा प्रकारे हा आहे आपला दुसरा आउटफिट गाईज. सरळ स्वेटर कधीच नसतं घालायचं, पण थंडी वाजते. तुम्ही नेहमी उलटं स्वेटर घाला. हे बघा, ही आहे स्वेटरची कॉलर, ही तुम्ही अशी पाठीमागे करून द्या आणि हे असं उलटं स्वेटर घाला. म्हणजे स्टाईल मारणं कधी नाही रुकणार चाहिए गाईज. आणि हे अशा स्लीव्ज ह्या सगळं पुढे करून घ्यायचं आणि हे उलटं बटन मग हे इथे लावायचं आणि मग हे असं स्वेटर घालायचं. बघताय तुम्ही गाईज? हे असं स्टाईल. किती भी थंडी वाजली तरी स्टाईल कधी रुकणार नाही चाहिए. हे बघा, हे असं स्वेटर घालायचं आपण. एकतर त्या मुलीने हा हात इकून घातला, हा हात इकून घातला आणि हे असं फिरवून लगेच तिचं आउटफिट तयार झालं. पण मला हे घालायला 5 मिनिटं लागली, कारण हा हात आणि हा हात माझा असा करून सरळच होत होता. कारण तो तिचं काय माहिती कसं काय उलटं स्वेटर झालं. माझं तर मी 2 मिनिटं असंच चक्कर खाल्ली. नेमकं हे असं फिरवायचं की हे असं फिरवायचं, मग हे असं आलंय. बट जाऊ द्या, कसं तरी तर केलंय मी. पण हे असं कोण घालणार रे? साधा आपण स्वेटर घालू ना, हे असं कसं घालण्यापेक्षा. हे बघा, हे असं उलटं स्वेटर आहे आणि मग हे असं होतं. पण हे आपण असं पण नाही करायचं. हे आपण असं ठेवायचं, हे असं ठेवायचं आणि मग हे असं घालायचं आणि मग हे असं फॅशन करायची गाईज. यू नो फॅशन. आता त्याच व्हिडिओमध्ये तिने अजून एक स्टाईल दाखवली, ती पण स्टाईल करू आपण. अशा प्रकारे हा स्वेटरचा दुसरा उद्योग. याच्यामध्ये आपण सुद्धा उलटा स्वेटर घालायचं. मित्रांनो, म्हणजे तुम्हाला हे कळतंय की तुम्ही घालताय ते स्वेटर एकदम चुकीचं आहे. तुम्ही सरळ स्वेटर घालत असतील ते एकदम चुकीचं आहे. तुम्हाला नेहमी उलटं स्वेटर घालायचं आहे. म्हणजे हे असं सगळं असं ठेवायचं आणि मग हे असं उलटं स्वेटर घालायचं, त्याच्यातून हे असं वरती करून घ्यायचं आणि बटन नेहमी पुढून नाही पाठीमागून लावायचे. हे असे पाठीमागून बटन लावायचे आणि मग हे असं करून फिरायचं. याने तुम्हाला काहीच थंडी वाजणार नाही, क्योंकि फॅशन कभी रुकना नहीं चाहिए. हे बघा,
तुम्हाला नेहमी हे असंच घालायचं आहे, नेहमी सगळं उलटच करायचं, कधीच सरळ नाही जायचं. कोणी जर तुम्हाला सांगितलं इकडे जा, तुम्हाला नेहमी इकडेच जायचं आहे, कारण पिंटरेस्ट स्टाईल आउटफिट आहे हा. हे बघा, हे लोक कधी सरळ सांगतील माहीत नाही, बट हे बघा तुम्ही फक्त हेच करायचं आहे, प्रत्येक गोष्टी उलट घालायची, म्हणजे ती झाली पिंटरेस्ट स्टाईल आउटफिट आयडियाज. कळलं तुम्हाला? हे असं इतकं हे अनकम्फर्टेबल आहे ना, हात पण वरती करू शकत नाही. हात वरती केला आपलं अर्ध स्वेटर वरती जाणार आहे आणि मग आपल्याला थंडी वाजून मग आपण परत आपली स्टाईल आणायची आणि मग हे परत सरळ सरळ असं करून घ्यायचं आणि मग झालं आपलं आउटफिट रेडी. कसं दिसतंय ते, काय कुठून आणले काय माहिती व्हिडिओ शोधून, बट बघा तुम्ही स्टाईल बघितलं ना, प्रत्येक गोष्टी उलटा करून घालायची. आता वेळ आहे तिसऱ्या स्टाईलची. गाईज अशा प्रकारे हा आहे आपला तिसरा आउटफिट. हा मला चांगला वाटला. एक सेकंड, स्लीव्ज लावायच्या राहिल्या, स्लीवचे बटन लावायचे राहिले. तर मित्रांनो, हा आहे आपला पिंटरेस्ट स्टाईलचा थर्ड आउटफिट. आणि याच्यामध्ये आपल्याला पाठीमागून हे कसं दिसतंय, सगळं गोळामोळा झाले, पण पाठीमागून कोण बघतंय, फॅशन नाही रुकना चाहिए. त्यासाठी आपण हे असा शर्ट घ्यायचा आहे आणि ह्या शर्टचे असले इथले 2 बटन घ्यायचे, ते इथे लावायचे आणि मग तुमचा हा असा शर्ट तयार होतोय. तो थोडं वेस्टर्न वाईब देत आहे आणि आय थिंक हा शर्टसुद्धा याच्यावरती सूट झाला आहे. म्हणजे आयडिया इतकी वाईट नाही, बट पाठीमागूनच जरा जास्त विचित्र दिसते. म्हणजे याला आपण रेट करू शकतो 10 out of 8. आय नो 8 थोडी जास्त झाली, बट ठीक आहे. हे बाहेर नाही घालू शकत आपण, घरात ठीक आहे. एवढं घरात 4 भिंतीच्या आत आपण ही स्टाईल करू शकतो मित्रांनो. हे बघा, आता मी तुम्हाला सांगते नेमकं मी हे कसं केलं आहे. अवघड आहे थोडा, त्याच्याच गळाला फास. तर आपल्याला हा असा शर्ट घालून घ्यायचा आहे आणि हे शर्टचं सगळ्यात वरचं बटन हे आपल्याला लावून घ्यायचं आहे. आणि इथलं हे तुमच्या इथल्या नेकच्या साईजनुसार हे इथलं 1 नंबरचं बटन घ्या किंवा 2 नंबरचं. इथे 2 नंबरचं बटन घेते आणि हे इथे लावायचं आहे. आणि मग आपला रेडी होतो हा असा आउटफिट. फक्त जस्ट इतकंच करायचं आहे. आणि हा आहे आपला पिंटरेस्ट स्टाईल आउटफिट. पण इथे हे भरपूर टाईट झाले, म्हणजे कुत्र्याच्या गळ्यात पट्टा जितका टाईट असतो ना, हे तितकं टाईट आहे. हे बघा, इथे बट पण जात नाही इतकं. पण जास्त लूज केलं आपला शर्ट अजून छोटा होत जाईल. त्यामुळे हे आपण इतकंच करू शकतो. आणि अशा प्रकारे आपला रेडी आहे पिंटरेस्ट स्टाईलचा थर्ड आउटफिट. कुठली तरी ती राणी नाही का असते, तिच्या गळ्यामध्ये असं एक तिथं बेल्ट लावलेलं होतं, त्या टाईपमध्ये दिसते आय थिंक. हे बघा, थोडा आपण वॉक करू मित्रांनो. कळलं तुम्हाला? सो गाईज, नेक्स्ट आउटफिटसाठी आपल्याला पाहिजे आहे एक स्कार्फ, कुठलं पण चालेल. आणि आय थिंक ही साईड चांगली वाटेल. आणि याच्या आपल्याला अशी छोटं असं पूर्ण प्लेट्स करून घ्यायचे आहे. सो सगळ्यात अगोदर आपल्याला स्कार्फ घ्यायचे आहेत, त्याच्या छोट्या मिऱ्या करून घ्यायच्या आणि हे आपल्याला असं आतून टाकायचं आहे याच्या. आणि ते पाठीमागून इथे असं आलं पाहिजे, पाठीमागून माळीच्या पाठीमागून टाकायचं आहे. आणि मग हे आपल्याला असं तयार होईल. आणि मग ह्याच्या अशा स्लीव्स तयार झाल्या आणि याला इथे अशी गाठ मारायची. म्हणजे हे असं घालायचं आहे. हे बघा, इकडून सगळी थंडी घुसली तरी चालेल. हे बघा, ही इकडनं सगळी थंडी घुसली तरी चालेल, पण तुम्हाला हे अशा आउटफिटच्या सुटून गेलं. ओ सॉरी काय, सुटून पण गेलं. हे परत बांधायचं आहे आपल्याला. एक माणूस ठेवा तुम्ही याच्यासाठी, हे सारखं सुटत राहील. तुम्ही याला असं टाईट करून बांधा. हे परत सुटलं, हेच करा फक्त तुम्ही. स्टाईल मारायची म्हणजे ब्युटी इज पेन, यू नो गाईज, ब्युटी इज पेन. हे अशा गाठी मारायच्या आणि मग हा असा तुमचा नेक्स्ट आउटफिट रेडी आहे, ज्याने अशा स्लीव्स तुमच्या तयार होऊ शकता. भलेही इकडून सगळी थंडी वाजू, बट ते दिसणार नाही गाईज. स्टाईल नाही रुकण्याच्या कमी. हे सारखं सुटून जाते, बट तरी पण प्लान करायचे तुम्ही. हे याच्या स्लीव्ज लावायचे. तुमच्या ज्या ड्रेसला स्लीव्ज असेल तर त्या काढून फेका. आता तुम्ही हे यूज करा. हे बघा, हे असं. आता मला एक गाणं आठवतंय, असं दिसतंय. काय
कोण आणतं रे, कुठून आलंय मला हे आउटफिट आयडिया, याचा शोध लावा लागेल अगोदर. सो एनिवे गाईज, तुम्हाला हा माझा पिंटरेस्ट स्टाईल आउटफिट आयडियाज आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचा पार्ट 2 पाहिजे असेल तर कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.